आणि भाजपच्या एका कार्यकर्त्याची गरज 25 लाखाची रक्कम पकडण्यात काय सांगू, कशा पद्धतीने याची माहिती द्याल? मी अनेक दिवसांपासून जे आपल्याला बोलतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. ते जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा काय करतात त्याचा पुरावा हा तुम्हाला काल मिळाला असेल. ते परवा मालवणला आले होते. टोपीवाला ग्राउंडमध्ये त्यांची सभा होती. पण सभा हे फक्त निमित्त. ते सभेनंतर काय करतील ह्याचा एक साधारण अंदाजा माझ्याकडे होता. म्हणून मी हा सगळा जो काही प्रकार आहे की शोधाशोध सुरू केली की कोण करणार, कसं करणार. आणि मग एक दिवसानंतर मला हा विषय हाती लागला. कशासाठी आपण हे करता हाच अजूनपर्यंत मला प्रश्न कळलेला नाही. मी सन्माननीय विजय केनवडेकर यांच्या घरी गेलो. एकही अपशब्द वापरलेला नाही. त्यांच्या घरात बंड्या सावंत हे कुडाळचे त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत आणि एक तिसरा माणूस जो मला माहीत नाही, तो ड्रायव्हर म्हणून सांगत होता पण तो बेडरूममध्ये होता, पैसे लपवालपवी करत होता. मी आतमध्ये आलो आणि त्यानंतर नमस्कार वगैरे केला. घरच्या लोकांनी दरवाजा उघडला आणि मग मी जेव्हा आतमध्ये गेलो बंड्या परत फटीतून माझ्याकडे बघत होता. मी बोललो, तुम्ही फटीतून का बघताय, आपली जुनी ओळख आहे. आणि ते घाबरले. आणि मी बोललो, बघा मला माहिती आहे इथे काय चालू आहे. जे आहे ते आता मी पोलिसांना बोलवलं आहे. निवडणूक अधिकारी आहेत त्यांना मी बोलवलेलं आहे. आता मी काय थांबू शकत नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये अडकणार, कारण का तुम्ही हे सगळं उघड उघड करताय. शहराच्या मधोमध हे घर आहे. म्हणजे असं कुठे कोपऱ्यात कुठे टेकडीवर आहे वगैरे अशातला भाग नाही. मधोमध घर आहे, खाली पतपिढी आहे. आणि मग तो आतमध्ये गेले. हे दोघंही, जो ड्रायव्हर म्हणून जो स्वतःला सांगतोय तो आतमध्ये गेला. मला आवाज आला तर मी असं झाकलं तर बघितलं तर हे पैशाची बॅग डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते. मी काली बोल ती एकच बॅग त्या घरात आहे हे मानायला मी तयार नाही. एक डायरीसुद्धा आहे. आम्ही ते सगळं पोलिसांना हँडओव्हर आणि अधिकाऱ्यांना हँडओव्हर केलेलं आहे. त्या डायरीमध्ये काय काय आहे ती लपवायचा प्रयत्न झाला. ते आता मी निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये चाललेलो आहे. मी त्यांना विचारणार, एक तर ती मला डायरी दाखवा आणि किती पैसे होते त्या घरामध्ये. कारण का रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी असं त्या घरातूनच, आणि अजून जी काही 2-3 घरं आहेत अशा घरातून हा पैशाचा वाटप रोज सुरू आहे. म्हणजे हे म्हणजे 2 दिवस झाले. रवी चव्हाण आले, त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर, म्हणजे 2 आल्यानंतर जे कंटिन्यू 2-3 दिवस असतात ते. म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये. आणि काय पद्धत आहे ही? काय निवडणूक अशी लढायची असते? मी काल पण बोललो, हे जर निवडून गेले तर ते नगरपालिकेमध्ये लूट काय करणार नाही. कारण का त्यांनी पैसे दिलेले आहेत. ते म्हणतील आम्ही पैसे दिलेत निवडणुकीला, कसली कामं नाही. पहिलं ते आपलं बघतील, आम्हाला पैसे कसे कमवता येतील. हे असे आपल्याला नगरसेवक त्या नगरपालिकेत पाठवायचे आहे का? म्हणून मी काल ठरवलं की आता अतिच होतं आहे. आता नाही तर कधीच नाही. मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून कॅमेरा समोर आपण सगळेही होतात, म्हणजे आपले मीडियाचे प्रतिनिधी होते, अधिकारी होते, सगळ्यांना घेऊन मी तिकडे गेलेलो होतो. अजून 2-3 घरं आहेत. मी त्यांना सांगितलं, जर तुम्ही ह्या आमच्या घराची पण तुम्ही हे करा, सर्च करा. पण ही जी काय 7-8 घरं आहेत ज्यांच्यामध्ये रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी हे रोज पैसे येत आहेत. म्हणजे निवडणूक गेली कितीला? 10-10 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत. 15-15 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत. जर त्यांना कळलं असतं ह्या बाजूनी वाटप होतंय तर ते 25,000 50,000पर्यंत गेले असते. काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय? जिल्ह्यामध्ये हे कसं वातावरण आपण तयार करतोय ह्याचा काही घेणं देणं नाही. जिल्हा बिघडला तरी चालेल,
पण निवडणुका जिंकायच्या. आणि हे एकच माणूस करतोय फक्त. ही जिल्ह्यामध्ये संस्कृती अजिबात नव्हती. हे आल्यापासून हे सगळं सुरू झालं. मी आता योग्य ती कारवाई संबंधित अधिकाऱ्यांना करायला सांगितलेली आहे. FIR काय बनतोय हे लक्ष माझ्यावर आहे. ह्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सगळीकडे माझं लक्ष आहे. माझी लोक त्यांना सांगितलं आहे कॅमेरा सकट व्हिडिओ काढायचा, लाईव्ह सुरू करायचं आणि मला कळवायचं. बाकीची कारवाई मी योग्य त्या अधिकाऱ्यांना करायला सांगेन. पण मी आता ह्यांची पाठ सोडणार नाही. ही जी रवी चव्हाण साहेबांची माणसं आहेत ह्यांना रोज ह्यांचा पाठलाग करून ह्यांच्या मागे यंत्रणा लावून पोलीस यंत्रणा किंवा मग निवडणूक अधिकारी, कारण का हे जर थांबलं नाही तर जिल्हा खड्ड्यात टाकतील हे लोक. रवींद्र चव्हाण यांनी एक प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात की तुमच्या निलेश राणेच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने असे प्रकार करतात. आणि दुसरी गोष्ट म्हटलं की त्यांनी काँग्रेसमध्ये आणि यांच्यामध्ये काही फरक नाही, फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय तुमच्याकडून. हे कोण बोललं? रवींद्र चव्हाण बोलले. कधी बोलले? रात्री प्रतिक्रिया दिली. ओके. माझ्या पायाखालची वाळू जर सरकली असती तर एवढे पैसे तुम्ही वाटले असते का? कोणा पायाखालची जमीन सरकते आहे हे स्पष्ट होत आहे ना. चारी बाजूनी आज जनता तुमच्याबरोबर नाही, हे तुम्हाला लक्षात आलं. तुम्ही विकत घ्यायला मैदानात उतरलात. तुम्ही जनतेला विकत घेणार? तुम्ही मैदानात लढा ना. कोण सांगतंय आपल्याला? म्हणजे जर आपण काही लोकांसाठी हितासाठी काहीतरी करायला गेलो तर तुम्ही माझं नाव इकडे तिकडे जोडणार. मी अजून आदर तुमचा सोडलेला नाही साहेब. मी आजही तुमचा, पण निवडणूक लढायची ही पद्धत नाही. हा माझा जो विषय आहे ह्याच्यावर बोला. मी काय करतो? चला मी लहानच माणूस आहे साहेब, मी मान्य केलं मी लहान माणूस. मी असं का करताय? तुम्ही तर मोठी लोक आहात. तुम्ही का अडकताय रोजच्या रोज? कधी व्हॅलिडिटी तुम्ही बोगस देताय उमेदवारांची. मतदार यादीमध्ये घोळ आहे आणि आता डायरेक्ट पैसे वाटप करताना तुम्हाला पकडलेलं आहे. साहेब मी लहान माणूस आहे तुमच्यासमोर. तुम्ही तर मोठी लोक आहात, तुम्ही नका वागू असे. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणून माझ्यावर टीका करा, माझी काही हरकत नाही. पण हे जर प्रकार थांबले नाही तर साहेब मी पाठलाग करत राहणार. तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करावं. मी काय सांगणार तुम्हाला? तुम्ही एवढ्या मोठ्या पदांवर कामं केलेली आहेत, आजही मोठ्या पदावर आहात. निलेश राणे तुमच्यासमोर लहान माणूस आहे. मी माझी निवडणूक लढतोय. ती निवडणूक लढण्यासाठी मला जे समजतं ते मी करायचा प्रयत्न करतोय. ही काय मला ह्याच्यातून वैयक्तिक फायदा काय साहेब? मला काय मिळवायचं ह्याच्यातून? अजून 4 वर्ष माझ्या आमदारकीची शिल्लक आहेत. मलाही कळतं सगळं. मी काय काल परवा राजकारणात आलेलो नाही. पण हे जर प्रकार थांबले नाहीत तर उद्या जिल्ह्याची काय अवस्था होईल ह्याची भीती माझ्या मनामध्ये आहे. म्हणून मला हे सगळं करावं लागतं. आणखी एक त्यांनी म्हटलंय की कोणी जिंकलं तरी काही फरक पडत नाही, महायुतीच जिंकणार आहे, त्यामुळे चिलाडवृत्तीने घ्या. आणखी एक तुम्हाला सल्ला दिला त्यांनी की राणेसाहेबांचा आदर्श बाळगा, अशा पद्धतीचा सल्लाही रवींद्र चव्हाण यांनी दिला. माझं तेच त्यांना म्हणणं. आपणही राणेसाहेबांचं नाव घेता, आपणही त्यांचा आदर्श बाळगावा राणेसाहेबांचा. आम्ही त्यांच्याच आदर्शावर चालणारी लोक आहोत. तुम्ही कोणाचा आदर्श बाळगता हे एकदा कळलं पाहिजे ना. माझं रवींद्र चव्हाण साहेबांची अजिबात काही वाकडं नाही. आणि वाकडं असायचं कारण माझं काय पर्सनल वॉर नाही आहे. म्हणून महायुती जिंकावी म्हणून आम्ही प्रयत्न केले ना. मग आज तुम्ही महायुतीची वार्ता करताय, मग युती केली का नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात? आम्ही तर मागणी तीच केली ना की आपण युती करावी, सगळे उमेदवार आपण निवडून आणूया, एकत्र मिळून निवडून आणूया, एक कुटुंब म्हणून निवडून आणूया, हेच म्हणत होतो मी. मग आज तुम्हाला महायुती आठवली, तेव्हा का नाही आठवली? आज तुम्ही आदर्श काढताय, तुम्हाला द्यावा लागेल, पुरावा द्यावा लागेल आता. म्हणून साहेब मी पण तुमच्याबद्दल खूप बोलू शकतो आणि मी काय काय बोलू शकतो हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही. माझ्या लपड्यात पडू नका. आदर करतो, पुढेही आदर करीन. मी राणेसाहेबांच्या पायाला हात लावून ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे. निवडणुकीला कुठेही गालबोट लागू नये यासाठी मीही प्रयत्न करतोय. पण तुम्ही रोज माझ्या हातात पुरावे द्याल
म्हणजे लागतील माझ्या हातात पुरावे, तर जनतेसाठी मला उतरावं लागेल. हे मी माझ्यासाठी करतच नाही आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा, काही हरकत नाही, तुम्ही मोठी लोक आहात. पण टीका करत असताना आपण काय करतो, आपण कुठला आदर्श पाळतो, ह्याच्यावर पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तर त्याने असंही म्हटले की युती झाली नाही म्हणून तुम्ही असं वक्तव्य करताय. असं त्यांनी तर माझा तर आग्रह होताच ना म्हणून, आणि युती झाली असती तर चांगलंच होतं. पण चुकीचं होतं आहे, त्याला तुम्ही एक वेगळं वळण द्यायचा जो प्रयत्न करताय तो कुठेतरी चुकतोय. आपण मैदानामध्ये इक्वल प्लॅटफॉर्मवर लढूया ना. आपण पारदर्शक असलं पाहिजे, समान सगळ्यांना काम करायला मिळाली पाहिजे. आमचं तेच म्हणणं आहे. मी जर हे असं निवडणूक लढवणार असाल तर आम्ही नाही. हा काय बाजार नाही, इथे काय लोक आम्हाला विकत घ्या असं सांगत नाही. तुम्ही बिघडवताय परिस्थिती, लोकांना बिघडवताय. हे कुठेतरी थांबावं आणि जी जिल्ह्याची संस्कृती होती अगोदर ती परत आणावी. हा माझा आहे. वैयक्तिक रवींद्र चव्हाण साहेबांची काहीच वाकडं नाही आणि कधीच नसणार आहे. ते माझ्यावर टीका करतील कारण काय रोजच काहीतरी होत आहे ना, त्यांची बाजू कुठेतरी रोजच खाली पडते, म्हणून ते माझ्यावर टीका करणं साहजिक आहे. पण मी त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला इकडे बसलेलो नाही. मी निवडणूक ही पारदर्शक व्हावी, चांगल्या वातावरणात व्हावी आणि एका इक्वल प्लॅटफॉर्मवर व्हावी, एवढा माझा जो प्रयत्न आहे. त्याच्यासाठी काय नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत ना, मनी पॉवर वापरली जाते. मनी पॉवर तर मग अर्थ काय घ्यायचा? काल पुरावा दाखवला, तो काय एक शेवटचा पुरावा नाही, हे रोजच होत होतं. आणि सन्माननीय रवी चव्हाण साहेब मालवणमध्ये आल्यानंतर हे लागलं, म्हटलं की हे आता आलेत म्हणजे आम्ही शोधातच होतो की हे कुठेतरी गडबड करतील आणि सापडले. हे एकच घर नाही, त्यांची अशी 6-7 घरं आहे. त्यांचे सख्खे बंधू, मला वाटतं संकेत चव्हाण वाटतं नाव आहे, मालवणमध्येच बसून आहेत. ते कशासाठी बसून आहेत तुम्ही पाठलाग करू. मला वाटतं पाठलाग किंवा कुठेतरी त्यांचं घर आहे, ते तिथे राहतात आणि ह्या गोष्टींवर लक्ष द्यायवरती ते करतायत कदाचित. मला सगळंच माहीत आहे. त्यांचा भाऊ मध्ये बसून आहे. बघावं की हे निवडणूक ही अशी चालते, हे कुठेतरी थांबलं. गरिबांची निवडणूक आहे हो, समोरचे उमेदवार लढते समोर आहे का थांबावं या निवडणुकीमध्ये. हा म्हणून मला हे सगळे विषय निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत काय आता कारवाई अपेक्षा तुम्ही केली? त्यांच्या आता त्यांची वेळ मी केली, त्यांनी त्याच्यावर केली. काय करणार विषयावर मला आता ते काही वेळेत सांगतील. भाजप बावनकुळे की कोणात जाऊन अशा प्रकारे चेकिंग करणं हे चुकीचं आहे. आम्ही कोणाच्याही घरात डायरेक्ट गेलेलो. मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आदर करतो. साहेब समजून घ्या, हा विषय गंभीर आहे. काही व्यक्तींचा करत तो ज्या ॲड्रेसवर मी गेलो ते घर कोणाचं आहे हे मी नाही बघितलं. आता आम्ही ज्या शोधात होतो की रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले, त्यांची लोक काय करतायत, तर पाठलाग करता करता आम्हाला जे घर सापडलं ते घर होतं. मला वाटलं म्हणून मी गेलो नाही आणि मी पुरावे बघा ह्या घरामध्ये हे सगळे प्रकार सुरू आहेत. मी कोणाच्याही घरात असं गेलेलो नाही. जसं मी सांगितलं, पाठलाग करत त्यांचा माणूस जिथे पोचला त्या ॲड्रेसवर मी गेलो. जे पैसे मिळाले विजय केनवडेकरांच्या घरात, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रात्री पत्रकार परिषद घेत म्हटलंय की ते व्यवसायातील पैसे होते. ते आता मला सांगा,
व्यवसाय आहेत की नाही हे त्यांना आता निवडणूक आयोगाकडे कॅश होती ती व्यवसायामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही काय सेल केलात ते म्हणतील मी फ्लॅट सेल केला काय कोणी घेतला कोणी कॅश दिली तो माणूस तरी समोर आला पाहिजे. आता आपण कुठला फ्लॅट विकला आणि समजा कॅश घेतली तर समजा तुम्ही मला दिला तर तुमचं नाव आलं पाहिजे ना. त्यांनी नाव सांगावं निवडणूक आयोगाला. माझं कुठे काय म्हणणं आहे मी प्रश्न विचारलेत त्यांनी पुरावा द्यायचा आहे किंवा त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं आहे. आणि त्या घरामध्ये फक्त तेवढेच पैसे नव्हते. जेव्हापासून हे मी परत म्हणतोय हे जेव्हा जेव्हा येतात ही गडबड सुरू होते. अजून 7-8 घरं आहेत. मी निवडणूक आयोग आणि पोलिसांना सांगितलंय तुम्ही गस्त वाढवा आणि कोणाकोणाच्या घरात हे प्रकार रोजचे 50 लाख 1 कोटी अजून निवडणुकीला 5 दिवस आहेत. 24 तारखेपासून हे सगळे प्रकार सुरू झालेत. म्हणजे तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जायचा आकडा काय काय आहे का नाही नीतिमत्ता किंवा काहीतरी बाउंड्री डेडलाईन नावाची काय गोष्ट आहे की नाही की निलेश राणेला हरवण्यासाठी तुम्ही काही करणार आणि बाहेर बसून प्रभाकर सावंतांना सांगा कडून कॅश आली ना त्या माणसाचं नाव तर सांगा मग पुढची कारवाई त्याच्यावर करू. सीएम साहेबांना हे सगळं आवडलं असं वाटतंय. बघा साहेब हा विषय महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पक्ष हा महत्त्वाचा आहे. मी फडणवीसांपासून पण चव्हाण साहेब काय इकडून फिडिंग करतायत साहेबांना मला माहीत नाही. फडणवीस साहेबांचा ह्याच्यात अजिबात रोल नाही. पण चव्हाण साहेबांनी हे करू नये हे थांबावं म्हणून साहेब हे आमचा प्रयोग किंवा आम्ही हा प्रयत्न करतोय. अशा जिंकता येतील कोणाला समोर 25-25 हजार एका मताला. मतदान किती आहे 15,000 14. काय करणार आहोत आम्ही विचार करा आपण. मी सन्माननीय फडणवीस साहेबांना नंतर वेळ घेऊन मी त्यांना भेटणार आहे. हे सगळे प्रकार मी त्यांना सांगणारच आहे. साहेब मला वेळ देतील सुद्धा. पण हे थांबलं पाहिजे ना बॉस. हे जर इकडे मालवण सारख्या एका छोट्या शहरामध्ये होत असेल तर विचार करा उद्या कुठे कुठे जिथे जिल्हा परिषदा लागतील नगरपालिका लागतील. म्हणजे काय गरिबांनी निवडणूक लढवायचीच नाही. गरिबांनी अहो ही गरिबांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ते बिचारे आणणार कुठून. कोण मंगळसूत्र विकतंय कोण घरातलं सोनं विकतंय कोण प्रॉपर्टी विकतंय 2 व्हीलर विकतायत आणि निवडणूक लढतायत. हे टिकू शकतील. अरे गरिबांना आपण कुठेतरी प्रोटेक्शन की नाही की मला उद्या परत निवडून आणण्यासाठी हे सगळं करणं बरोबर नाही. अरे माझी निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल. पण ह्या जर व्यवस्थेला आपण थांब तर गरीब माणूस कधीच परत निवडणूक जिंकू शकत नाही किंवा लढूही शकत नाही. त्यांच्यासाठी आहे. विचारा नाही वैभव नाईक असं म्हणाले की ह्याच कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभेला तुमच्यासाठी पैसे वाटले तसा आरोप त्यांनी केला. बघा मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही. ते आता नॉन एंटिटी झालेले आहेत. त्यांची गरज राजकारणातच संपलेली आहे. त्यांनी आता कुठला तरी व्यवसाय चांगला बघावा. ते ठेकेदार आहेच ना रस्ते वस्ते बनवतात किंवा त्यांचं घर असं काहीतरी आहे. तर वैभव नाईकांसारख्या व्यक्तीला मी उत्तर देणं योग्य नाही. आमचे कोण वक्ते असतील मी त्यांना सांगतो उत्तर